Jay. Hello. Hello, Sharvi. Hello, sir. How are you? All good? All Nice good. to see you again. Same here. Hi. Hi. Please sit. Yeah. ठीक आहे सांगितलं मला. काही बोललात का? Me? No, not really. Yeah, will you have some coffee or tea? I'm sorry. Are you comfortable in Marathi? ॲक्च्युली मी इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये कम्फर्टेबल आहे. आपण बोललो ना त्या दिवशी मराठीमध्ये बराच वेळ. आय नो तुम्ही पण मराठीमध्ये कम्फर्टेबल आहात. देशपांडे येणार आहेत ना? ऑफकोर्स ते आल्या आल्या लगेच आपण मीटिंगला सुरुवात करू. सॉरी मला थोडासा लेट झाला. नाही बरं, मला वेळेत निघायचंय. आपण सुरू करू. शुअर या शूट. मिस परब. Excuse me? ही प्रेझेंटेशन देणार आहे? मला नाही वाटत हिला जमेल. मोठा बिझनेस प्लॅन आहे. प्रेझेंटेशनची पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी तू हिच्यासारख्या मुलीवर देतोयस जय. आणि तसंही चौधरी खानोलकरांसोबत बिझनेस करतायत. त्यांच्या कॉलिग किंवा गर्लफ्रेंड बरोबर नाही. मला वाटतं तुम्हीच प्रेझेंटेशन द्या ना. तुमच्याकडून प्रेझेंटेशन ऐकायला आवडेल आम्हाला. मिसेस चौधरी, पहिली गोष्ट, ही माझी गर्लफ्रेंड नाहीये. पार्टीत काहीतरी गैरसमज झालाय तुमचा. रिअली? अँड ऑल्सो बिझनेस मीटिंगमध्ये मला पर्सनल गोष्टीबद्दल बोललेलं अजिबात आवडत नाही. नाही म्हणजे ही त्या दिवशी खोटं बोलली का आमच्या बरोबर? नाही त्यावेळी तुमच्या बोलण्यावर काय बोलायचं मला कळलं नाही म्हणून गैरसमज झाला. व्हेरी कन्व्हिनियंट. जय तुला लवकर जायचं आहे ना. सो शॅल वी गो हेड विथ द प्रेझेंटेशन. प्रिसाइजली. प्रोजेक्टवर काम शर्वरीने केलंय, सो प्रेझेंटेशन तीच देईल. त्यानंतरही तुमचे काही डाऊट्स असतील तर मी आहेच. मिस परब, गो अहेड. अमृतधारा. You must have read about it. You must have seen it everywhere. मिसेस चौधरी, इंग्लिश कम्फर्टेबल आहे ना की मराठीतून बोलू? कारण लवकरच तुम्हाला अमृतधारा तुमच्या घरात सुद्धा दिसायला लागेल. अमृतधारा. वाव ॲब्सोल्युटली सुपर. एकदम क्रिस्प आणि एकदम क्लिअर. ग्रेट प्रेझेंटेशन. प्लीज टेक अ सीट. थँक्यू सर. ग्रेट जॉब जय. तुझं हे प्रॉडक्ट मला खूप आवडलेलं आहे. द बेस्ट पार्ट इज ह्यांचं डिस्ट्रीब्युशन सुद्धा चांगलं सुरू आहे. आय वुड लव टू बी अ पार्टनर इन दिस. आपण पुढच्या आठवड्यात भेटूयात फॉर डिस्कसिंग फर्दर. डेफिनेटली. पण मिस्टर चौधरी, त्याआधी तुमच्या वाईफला आणि तुमच्या बिझनेस पार्टनरला मिस परबची माफी मागावी लागेल. नाही काय आहे, मी इथे बागेत फिरायला आलो नाहीये, बिझनेस मीटिंगला आलो आहे. काही कारणाने मी हिला सोबत आणले. आय मीन प्रेझेंटेशन नंतर ते कारण क्लिअर झालंच असेल, राईट? पण हे सगळं होण्याआधी तिचा स्किल, तिचा टॅलेंट, तिचा स्मार्टनेस पाहण्याआधी, ऐकण्याआधी तुमच्या वाईफने मिस परब यांचा अपमान केला. आणि माझ्या कंपनीच्या, माझ्या कलिग्सचा, एस्पेशली मिस परबचा अपमान करण्याचा कोणालाही अधिकार नाहीये. मिस परबचा अपमान तो माझा अपमान. जे
आय एम शुअर तिला असं काही म्हणायचं नव्हतं. अरे एक्झॅक्टली, मला असं म्हणायचं नव्हतं. मी फक्त यांनी माफी मागितली तरच डील होईल. कारण माझ्या ऑफिसमध्ये माझे एम्प्लॉई हे माझ्या इतकेच महत्त्वाचे आहेत. त्यांचं सिलेक्शन हे त्यांची कॅपॅबिलिटी बघून होतं. त्यामुळे त्यांच्या कष्टाचा, त्यांच्या मेहनतीचा, त्यांच्या हुशारीचा अपमान केलेला मी सहन करणार नाही. तो माझा पर्सनल इन्सल्ट असेल. एम आय क्लिअर? फाईन. शर्वरी, सॉरी. खुश? डेली सी यू. सेट. आय हेट यू जय. गर्लफ्रेंड नाही म्हणे. तुमचं नक्कीच काहीतरी सुरू आहे. म्हणून तर तिला बोलल्यावर तुला झोंबलं ना. हॅलो, काय रडतेस? गॉड, काय झालंय? काय रडतेस तू? प्लीज रडू नकोस. प्लीज. थँक्यू. कशाबद्दल? आत्ता जे झालं त्याच्याबद्दल. कम ऑन. मी मस्करीत तुझ्याकडून सॉरी म्हणून घेतलं. हे आपल्यातलं बँटर आहे, दॅट्स डिफरंट. पण आत्ता इथे आपण दोघं एकत्र काम करायला आलो होतो. आपापसात आपण काही करू, पण इथे लोकांसमोर आपण एक टीम आहोत. बिसाइड्स तू उत्तम प्रेझेंटेशन देतेस, तुझ्यात ते स्किल आहे आणि आताही तू ते दाखवून दिलंस. आता या सगळ्यानंतर कोणीतरी उगाच तुझा केलेला अपमान मला चाललाच नसता आणि कधीच नाही चालणार. तुझी चेष्टा करण्याचा हक्क बाकी कुणाचाच नाहीये. त्यासाठी स्पेशल माणूस लागतो आणि तो फक्त मीच आहे. सो रिलॅक्स. रडू नकोस, प्लीज रडू नकोस. तू आता रडलीस ना, तर मी आता हे सुद्धा रेकॉर्ड करेन.